शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा जो आहे हा बघत आहात हा 3 फेज स्टार डेल्टा पॅनल आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं काय येतंय की ज्यावेळेस ते हायर एचपीच्या मोटरा म्हणजे 10 एचपी 15 एचपी 20 एचपी 25 एचपी 30 एचपी हे जे काही स्टार्टर वापरतात तर त्या स्टार्टरला प्रॉब्लेम काय येतो की कॉन्टॅक्टर म्हणजे आजकाल लो व्होल्टेजची समस्या भरपूर आहे. आणि जेवढ्या मोटरा मोठ्या आहेत त्याला तसे मोठे कॉन्टॅक्टर येतात म्हणजे KL KU सारखे असे. आणि त्याला कॉईल पण तशी स्ट्रॉंग असते आणि 3 फेजची कॉईल असते. ज्यावेळेस व्होल्टेज कमी येतं त्यावेळेस त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स हे खूप जास्त येतात आणि रिव्हर्स इफेक्ट असतो. म्हणजे आपल्या मोटरचं कसं असतं की ज्यावेळेस व्होल्टेज कमी येतं त्यावेळेस मोटर करंट जास्त खेचून घेते, का तर तिला कॉन्स्टंट परफॉर्मन्स हा स्टँडर्ड द्यायचा असतो. त्यामुळे जेवढं व्होल्टेज कमी येईल तेवढं एम्पियर जास्त येतं. म्हणजे अगदी मी काही साईटवर इथं गेलेलो तर अगदी 15 एचपीची मोटर 230 म्हणजे फेस टू फेस 230 व्होल्टेज येत होतं तिथं. आयडियली 415 यायला पाहिजेत, पण निम्म व्होल्टेज येत होतं. 230 व्होल्टेजला ती लिटरली 38-40 एम्पियर करंट ओढून घेत होते म्हणजे आलेला वायरचा. त्यानंतर 2 केबलमध्ये डिवाइड होऊन मोटरमध्ये जातं. स्टार आणि डेल्टा म्हणजे काय, तर ज्या पण वेळेस आपण आता जेवढी मोठी मोटर आहे आपण ज्यावेळेस ती मोटर चालू करतो त्यावेळेस सुरुवातीचे काही वेळ ती स्टारमध्ये चालवली जाते आणि त्यानंतर ती डेल्टामध्ये शिफ्ट होते. तर ही एक प्रोसेस आहे. म्हणजे ज्या काय मोटरचं वाइंडिंग असतं तर ते पहिल्यांदा स्टारमध्ये चालवायचं मग डेल्टामध्ये जायचं. हे करायचं रिझन काय, तर मी तुम्हाला एक बल्बचा डेमो दाखवतो यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये की ज्यामध्ये स्टार कनेक्शनमध्ये बल्ब जर बघितलं तर तुम्ही त्या साधारणतः 2 बल्ब सिरीजमध्ये जर जोडले तर ते निम्म्याच इंटेन्सिटीनं चालतात आणि ज्यावेळेस ते डेल्टामध्ये जातात त्यावेळेस फुल म्हणजे वाइंडिंगला स्टारमध्ये निम्मच व्होल्टेज मिळतं आणि डेल्टामध्ये ते डबल होतं म्हणजे 440 होतं त्या फेजच्या अगेन्स्ट. ह्यानं फायदा काय होतो की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण ज्याही वेळेस मोटर चालू करतो DOL किंवा जे स्टार डेल्टा स्टार्टर असतात हे डायरेक्ट ऑनलाईन असतात. म्हणजे काय करतात ते जे काय आलेलं व्होल्टेज आहे हे डायरेक्ट मोटरला देतात. आता ही सगळ्यात चुकीची मेथड आहे. ज्या काय डेव्हलप कंट्री आहेत त्यामध्ये मॅक्झिमम सॉफ्ट स्टार्टर वापरतात, हे लक्षात ठेवा. तर इंडक्शन आपल्या ज्या मोटरचं काय गुणधर्म काय आहे की ज्या पण वेळेस आपण डायरेक्ट व्होल्टेज देतो तिला अचानक तर ती प्रचंड करंट ओढून घेते. तुम्ही कधी पण बघा मोटर सुरू होताना नेहमी एक काही वेळासाठी लाईट डाऊन होतात आजूबाजूच्या किंवा ज्या मोठ्या मोटरा सुरू असतात त्यावेळेस एक काही मोमेंटरीसाठी आपल्याला एकदम व्होल्टेज ड्रॉप जाणवतो. हे का होतं, तर सुरुवातीच्या काही सेकंदामध्ये मोटर प्रचंड करंट ओढून घेते आणि ह्या प्रचंड करंट असल्यामुळं सिस्टीमवर एक ताण येतो आणि त्यामुळं व्होल्टेज एक काही सेकंदासाठी ड्रॉप होतं, त्यानंतर परत नॉर्मल येतं. तर याला ऑप्शन काय, सॉफ्ट स्टार्टर हा बेस्ट ऑप्शन आहे. सॉफ्ट स्टार्टर काय करतो, सुरू करतानाच मोटरला 10 20 30 हळू स्लोली व्होल्टेज वाढवत जातो ग्रॅज्युअली. त्यामुळं मोटरचा करंट हा ग्रॅज्युअली बिल्डअप होत जातो. पण ज्या पण वेळेस आपण DOL किंवा हा स्टार्टर वापरतो जनरली काही मायक्रो सेकंदसाठी 5 टाइम्स म्हणजे 5 एचपीची जर मोटर तुमची नॉर्मली 10 एम्पियर करंट घेत असेल तर एक मायक्रो सेकंदसाठी ती 50 एम्पियरपर्यंत करंट जास्त ओढून घेते आणि याच वेळेस आपल्या स्टार्टरचा हा मेंटेनन्स जास्त येतो. ह्या जास्त एम्पियरला स्पार्किंग होतं आणि ज्या काही आपल्या पट्ट्या आहेत कॉन्टॅक्टरच्या ह्या काळ्या पडतात, पॉईंट्स आपले लवकर खराब होतात, जे काही सिल्वरचे पॉईंट्स असतात ते. आणि ज्या वेळेस व्होल्टेज कमी येतं त्यावेळेस कॉन्टॅक्टरमध्ये व्हायब्रेशन धर असा आवाज तयार होतो आणि हे कधी होतं, लो व्होल्टेजला म्हणजे ज्यावेळेस व्होल्टेज डाऊन येत असेल त्यावेळेस व्हायब्रेशन होतं आणि नेमकं त्याच वेळेस मोटर करंट जास्त ओढून घेते आणि जास्त एम्पियरला त्या पट्ट्यांच्या व्हायब्रेशनमुळं ते कॉन्टॅक्टर लवकर खराब होतात. तर त्याला ऑप्शन म्हणून हा DC स्टार डेल्टा स्टार्टर आहे. इथं आपण DCचे कॉन्टॅक्टर वापरले आहेत आणि ॲटो आपला आहे काईट हायटेकचा. आता ह्या DCच्या कॉन्टॅक्टरमुळं होतं काय, तुम्ही कधीही आता ज्यांनी DC स्टार्टर आपल्या इनबिल्ट पॅनलमध्ये पण आहेत किंवा 3 फेजचा DC स्टार्टर बरेच शेतकरी वापरतात, तर तुम्ही बघा सुरू होताना फक्त टिक्क दिशेने आवाज येतो. आता हा पण डायरेक्ट आहे म्हणजे हा पण तेवढीच मोटर करंट ओढून घेणार, ह्याला लक्षात ठेवा. सॉफ्ट स्टार्टर सारखं हा काय ग्रॅज्युअली करंट देत नाही. म्हणजे हा स्टार्टर जोडला किंवा स्टार डेल्टाचा स्टार्टर जोडला एम्पियरमध्ये फरक पडणार नाही सुरुवातीच्या मेन करंटमध्ये. फक्त ह्याचा फायदा कुठं होतो, ज्या पण वेळेस सिस्टीमवर लो व्होल्टेज येतं तर ह्या कॉन्टॅक्टरला आपण सेटिंग करू शकतो. ह्या ॲटोवर राहतं आणि ह्या ट्रान्सफॉर्मरवर राहतं.
आता आपण याला 200 व्होल्टेजला सेटिंग लावलेली आहे. म्हणजे जरी 200 व्होल्टेज आलं तर हे जे काही रिले आहेत, DC कॉन्टॅक्टर म्हणजे DC रिले आहेत, हे टिक्क दिशेने वाजतात. म्हणजे तुम्हाला कसलाही त्यात नॉईज येणार नाही. म्हणजे एकदा का हे ऑपरेट झालं, आता AC आणि DC, ACमध्ये व्हायब्रेशन का असतं, तर ACचं जर तुम्ही साईन वेव्ह बघितली असेल तर तिथं व्होल्टेज हे कंटिन्यू कमी जास्त होत राहतं. त्यामुळं नॅचरली AC वेव्हफॉर्ममध्येच व्हायब्रेशन आहेत. त्याच व्हायब्रेशनमुळं कोअरमध्ये आवाज येतो, घर जो आवाज येतो ना. पण DCमध्ये तो इश्यू नाही. आपण याला DC कॉईल जोडलेली आहे. परत ज्या ज्या शेतकऱ्यांना 2 फेज 3 फेज म्हणजे कॅपॅसिटरवर चालवताना कॉईल उडायचा सारखं प्रॉब्लेम येतो हाय व्होल्टेजमुळं, तर इथं काय केलंय, तुमचं कितीही हाय व्होल्टेज आलं तर हे ट्रान्सफॉर्मरला जातं आणि ट्रान्सफॉर्मर त्याचं DCमध्ये कन्वर्ट करून याच्या कॉईलला जातं. आणि DC कॉईलचा फायदा काय, मेन, स्टार आणि डेल्टा टिक टिक असा आवाज येतो आणि इकडं मोटर चालू होते. व्होल्टेज एम्पियर डिजिटल ॲटो आतमध्येच आहे. फायदा काय होतो तुम्हाला AC स्टार्टरपेक्षा DCमध्ये, की बाबा तुमचे कॉन्टॅक्टर गरम होत नाहीत, लो व्होल्टेजला व्हायब्रेशनचा आवाज ऐकू येत नाही आणि मोटर स्टार्टर म्हणजे कॉन्टॅक्टर चांगले असल्यामुळं मोटरचं जळायचं प्रमाण हे कमी होतं. डिजिटल असल्यामुळं ओव्हरलोड चांगलं काम करतं. तुम्ही जे पण काय ओव्हरलोडचं सेटिंग लावलेलं आहे, थर्मल जो ओव्हरलोड रिले आहे तो मेकॅनिकल आहे. म्हणजे त्याच्यामधनं करंट जाऊन ती पट्टी प्रेस करून मग ट्रिप होतो. त्याला 1 ते 1.5 मिनिटाचा टाईम लागतो. त्या 1.5 मिनिटामध्ये मोटर जळायची शक्यता असते. ह्याला डिजिटली ओव्हरलोड दिल्यामुळं 15 सेकंद किंवा 10 सेकंदामध्ये हा तुमचं ट्रिपिंगचं काम करतो. त्यामुळं अशा प्रकारचा जर स्टार डेल्टा वापरला, या रिलेमध्ये साधारणतः प्रकार आहेत. म्हणजे 200 एम्पियर, 300 एम्पियर, 100 एम्पियर, 60 एम्पियर, ह्या वेगवेगळ्या एम्पियरनुसार आपण वेगवेगळ्या मोटरच्या HPला वापरू शकतो. त्याप्रमाणेच आतलं वायरिंग हे वेगवेगळ्या गेजचं येतं, त्याप्रमाणेच कनेक्टर येतात. तर फक्त ACपेक्षा DC स्टार्टरनं वापरल्यानं म्हणजे आम्हाला आता बरेच फायदे जाणवलेले आहेत. तर शेतकऱ्यांनी म्हणजे मोठ्या मोटरांना सुद्धा DC स्टार्टर वापरा, जेणेकरून त्या मोटरा सारखं म्हणजे जर स्टार्टरचा मेंटेनन्स येत असेल आणि तुम्ही मेंटेनन्स करून जर दमला असेल तर असा स्टार्टर वापरून बघा. धन्यवाद.